बादलीवर पाणी घालून अशी चमचमीत अख्ख्या मुगाची भाजी जी चवीला की नाही असली भारी लागत होती आणि तुमच्या घरचे की नाही बोट चाटतच राहतील ह्याची 100% गॅरंटी माझी. कारण झालीच होती तेवढी जबराट. मग या की खायला. आणि कसं बनवायचं चला की बघूया. तर सगळ्यात आधी की नाही असा ढिगभर कांदा बारीक चिरून घ्यायचा. आता फोडणीसाठी की नाही एका कढईमध्ये तेल तापल्यानंतर टप्प्याटप्प्यानं आधी जिरं घाला, नंतर असा ढिगभर चिरलेला कांदा तो घालायचं आणि असं परतून घ्यायचं. ह्याच्यातच अद्रक लसणाची पेस्ट, बारीक चिरलेली हिरवी मिरची ती घालायची आणि पुन्हा एकदा उलटपालट करायचं. मूग की नाही 4 किंवा 5 तास आधी पाण्यात भिजत घाला. बघा कसं भारीपैकी भिजले. आता त्याला सुद्धा तेलात चांगलं परतून घ्यायचं. जो त्याचा उघडपणा आहे तो पूर्णपणे गेला पाहिजे. आता ह्याच्यातच हळद, लाल मिरची पावडर, चटणी म्हणजे आपला कोल्हापुरी घाटी मसाला, चवीनुसार मीठ घालायचं आणि बघा असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. आता ह्याच्यात बादलीवर पाणी घाला आणि स्लो फ्लेमवरती भाजीला चांगलं शिजू द्या. बघा कशी भारीपैकी भाजी शिजली आहे. आता ह्याच्यात की नाही सगळीकडनं असं कोथिंबीर इसकटायचं आणि ऊन चपाती, भाकरी, भात किंवा पुरी बरोबर द्यायचा दणका आणि लावायची हजेरी.